ओय लगानो दोस्तानो, आज आपल्याला रवी शिंदेला प्रँक कॉल करायचा बरं का. म्हणून मी नट्टा फट्टा लय डेंजर करणार आहे. कारण आपल्या जवळच्या माणसाला फोन करताना मन असं कसं एकदम प्रसन्न झालं पाहिजे. म्हणून मी पावडर बिवडर सेंट कंगवा शब्दच घेऊन आलो आणि लय डेंजर प्रँक कॉल करणार आहे बरं का. तर त्यांना आज तुम्ही नुसतं बघण्याचा प्रयत्न करा. कारण रवी दादा तर मला ऑटोमॅटिक ओळखीतही, पण ओळखीत असून सुद्धा मी असा प्रँक करणार आहे ना, त्यांना सुद्धा खबरच लागली नाही पाहिजे. प्रँक कॉल केला का रिअल गोष्ट आहे ती. तुम्ही नुसतं बघण्याचा प्रयत्न करा. आता सुगंध सुद्धा चांगला यावा, मन प्रसन्न व्हावं म्हणून मी सेंट सुद्धा मारतोय बरं का. वा वा वा, काय वास भारी या लागलाय. हा 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 हा. आता जरा डोसकं इचरतो, लय उचकलय. त्याच्या मारी कंगवेनं भांगच चांगला पडत नाही. हातानच भागवितो आपल्या आपल्या. झालं, शेतकरी माणसांनी नुसतं डोसक्यावर हात फिरविला तर भांग पडते. मी डायरेक्ट आता वेळ न वाया घालविता रविदाला डायरेक्ट प्रँक कॉल करतो. हॅलो, हॅलो. काय करताय भाऊ? काय नाही, काय म्हणतो? का नाही, लय दिवसातनं फोन केला, जरा गरज पडली होती हो एक. काय काय गरज होती? लय हाल लय हा? लय माझ्यावर मोठं संकट आलंय भाऊ. ए दाद्या, काय संकट बाबा? काय तर संकट वडवून घेतलं बाबा? अवघड झालं. तुला म्हणतोय का काय व्यवस्थित जरा थोडं. मी व्यवस्थित आहो, पण मला आता सध्या मदतीची गरज आहे. मला लय मोठं संकट आलंय. मी ह्या संकटातनं वाचलं तर वाचताव, ना तर मरताव डायरेक्ट आता. ए बाबा, काय कुण्या कपलेट बिम्पलेट टाकली काय तुझ्या? तसलं काय नाही, पण तुम्हीच ह्या संकटातनं बाहेर काढू शकता बघा आता. काय काय सांग की मला सांगायला काय. ते रेकॉर्डिंग तू कॉल टाकतोय त्याच्यामुळे मला असं वाटलं की काय झालं का काय. काय झालं नेमकं काय? नाही, आता सध्या माझ्या डोळ्यातनं पाणी गळायला लागलंय. ए भावा, लाका काय लाका तुझ्यासाठी काय बी बोल असं ते काय बी काय काय करायचं. पण मला खरंच आता लय माझ्यावर मोठं संकट आलंय. बर बर, असू दे काय 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 संकट मला तरी सांग बाबा. काय तुम्हाला सांगून उपयोग आहे आता? काय सांगायचं भाऊ तुम्हाला? अरे बाबा सांग की, रडाय काय झालं तुला? मला आता सांगू सुद्धा वाटाणं झालंय. लय टेन्शन आहे मला. मग ती सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे मला? मला गरज आहे आता सध्या तुमची. हाय की, मी येऊ का तिकडे तिकडे येऊ का? गरज आहे म्हणल्यावर. इकडे याची काय गरज आहे? तिकडूनच तुम्ही हँडल करू शकता समजा. बर, इकडून का काय काय तू काय सांग सांग काय बी असू दे. मला लय मोठी गरज आहे पैशाची, तेवढी तुम्ही देऊ शकता का नाही की बाबा? पैसे होय? हा, मग असं सांग की पैसे लागायचे किती लागायचे होते काय जण बाबा देवा. मला लय पैसे लागायचे, तर तुम्ही देऊ शकताल का? देणार केला का? आता बघू तू आकडा तर बोलणं काय होते. मला सांगितल्याशिवाय ते कसं कळणार आहे बाबा? आता काय अडचण आहे म्हणतोय. मला काय झालंय सांग. लय मोठी अडचण आहे, तुम्हीच बाहेर काढाय अडचणीत ना आता. होय बाबा, मी 100% काढतो, पण मला सांग किती लागायचे तुला? किती लागतील सांग. मला 150 रुपये पाहिजे. 150? हा, काय बोलतो लका नंदू? खरं सांगा लागला भाऊ. काय घाबरून सोडायचं काय बाबा? काय काय चेष्टा करतो काय गरीबाची? नाही, मला 150 रुपये लागायचं, तर माझ्या जीवनातला तुम्हीच मित्र पैसे देऊ शकणारा. देणार केला का दादा? 150 काय तुला 300 पाठवतो का? 3000 पाठवू? नको, मला 150च पाहिजे. पाठवणार केला का? पाठवणार 150 एवढं काय नडलं? 150 सांग तरी. मला लय गरज आहे आता सध्या बरं का. काय 150 काय करतो सांग? आवाज या काय येतोय रे तुझा? मला खरंच 150 रुपये लागायचं, तुम्हाला लय गरज आहे. ए लका, तू काय वाईट मार्गाला लागला काय? नाही नाही भाऊ, तसलं काय नाही, पण 150 रुपये मला आताच्या आता पाठवा बघा, फोन पे करा. आईला फोन पे आता बरोबर. मला ती माझं फोन पे बंद आहे. मी कोणाला तरी पाठवायला होतो तुला. काय बी करा, पण मला लवकरात लवकर 1 मिनिटाच्या आत आलो पाहिजे पैसे. येतील 150 रुपये, पण मला सांग की काय भानगडे. भानगड काय नाही, मला लागायचं तर. 150 कशासाठी लागते तुला? कशाला तर लागतं, तर असती ती काय आपली पण काम काय तर. ए लका काय बाबा अवघड आहे. 150 नाही, तुला जास्त पाठवीन, पण मला खरं सांग कशाला लागणार आहे? काय काय भानगडे? मला नको जास्त, मला फक्त 150च लागतं. 150 रुपये कशाला लागतं तर घ्या की ओळखून तुमची तुम्ही आता. हा ना, म्हणून म्हणतोय ना. आवाजाला काय झालंय तुझ्या? कोण आहे तू? जोडील कोण आहे रे? कोणच नाही, मी एकटाच बसला आता.
कुठे बसलाय? बसलाव मी आमच्या इथं जाऊ. काही अडबीड लागलं काय तुला? इकडे का आलता तू 8 दिवस लागा तुला. मी मी लागा किती म्हणजे तू वाटलं नाही म्हणजे असं काय तू म्हणला नाही काय विषय तू वेगळंच काय जाणवते मला. जाणवत हा? नाही भाऊ, फक्त मला 150 रुपये पाठवा. अरे पाठवतो की लागा पण पाठवतो लागा दादा 150 काय तुला 300 पाठवतो पण कशाला मला खरं सांग काय भानगड सांग. भानगड कायच नाही हो, मग लागायचं तुम्हाला. अरे कशाला लागायचं सांग की. म्या टेबलला बसलाव भाऊ. टेबलला बसलाय लका असं काय येड्यागत करू नको लागा. आपण सोशल मीडियावर कसं होतं ही चुकीचा विषय होतो लका. म्हणतो भाऊ तू स्टार माणूस आहे लका तू असल्या नादी लागू नको लागा. मी जिंदगीत पहिल्यांदा बसलाव टेबलला, मला काय बी करा पण 150 रुपये पाठवा आताच्या. अरे तुला पाठवतो ऐक तू माझं ऐकून घे तिथं कोण आहे तुझ्या शेजारी असलं तर तू येड्यागत काय करू नको मी पाठवतो तुला पैसे. पण तू हिथं आलता तुला मी किती विचारलं काय तुला असलं नाद हाय का काय का तू तू तंबाखू सुद्धा न खाणार काय माणूस म्हणजे तू असं कसं अचानक काय झालंय? 150 पाठवतो पण तुला दुसरी काय अडचण आहे का काय प्रॉब्लेम आहे का तुला? मला कायच प्रॉब्लेम नाही, हीच 150 रुपये लागायचं तर. ही दे तू पण ही कशामुळे विषय काय भानगड आहे? हाय जरा लय खोलचा विषय आहे भाऊ. अय लका तू असं येड्यागत करू नका लका तू काय अवघड झालं गड्या. नाही नाही पाठवा भाऊ, हीच माझा फोन पे नंबरच आहे, तुमच्याकडे फोन पे आहे मला माहिती आहे, पाठवा की. पाठवतो तुला हो 150 मी पाठवतो तुझा ही नंबर आहे ना. ही चालू नंबर आहे, ह्याच्यावर पाठवा, मी मेसेजची वाट बघालो. बर ठीक आहे तुला हो मी पाठवतो थांब तुझा नंबरवर पाठवायचा प्रयत्न करतो मी लगेच. फोन पण ठेवू तू नका, फोन ठेवू नका, चालूवरच पाठवा. बर चालू पाठवतो बाबा थांब चालू पाठवतो. हं. काय गड्या अवघडच झालं 150 का जास्त पाठवू? नको नको, 150च पाठवा, मला जास्त नको. तुला कमी पडलं की बर ठीक आहे 150 पाठवतो जास्त मी आता पाठवणार बी नाही पण तुम्हाला आता संध्याकाळी फोन कर. मला संध्याकाळी करा फोन, पण आता लवकरात लवकर पाठवा, मी मेसेजची वाट बघालो. हो चालूच पाठवतो बाबा चालूच पाठवतो शांत राहा शांत राहा. कोण आहे तुझ्यापाशी कोण आहे तू कोण आहे रे? कोणच नाही, मी एकटाच बसलो. ही चूक पहिली आणि शेवटची समज बरं काही पण तू असा नव्हता. जाऊ द्या, मी तुम्हाला विषय सांगतो की नंतर, पण मला आता लगेच पाठवा चालूवर. थांब थांब पाठवतो चालूच राहून दे लई येड्या घेतला का काय बड्या. आणि मग एक तर फोन कधी करत नाही आणि एक तर आज केलाय ते असा फोन केलाय. मी जास्त पेलं ना भाऊ, पण चुकलं बर का, मी काय वाईट तर बोललो नव्ह की. नाही वाईटचा विषय नाही दुसऱ्या फोनवर माझ्या फोन आला. एक मिनिट बरं चालूच राहून दे पाठवतो बाबा. नाही, चालूवरच पाठवा. पाठवतो तुला का हो. बरं तू ऐक येड्यागत करू नको जरा थोडं व्यवस्थित आपण सोशल मीडियावर अजून आपलं लग्न फिग्न व्हायचंय काय. काय काय नाही, मी जास्त मी पिदुडा नाही हो, मी फक्त बघा 2च बाटल्या प्या लागलोय, लई पण नाही. कुठली बिअर प्यालाय काय? ते शेतकरीची काय असते की ती हातभट्टी. ए लका काय बावळाट बिवळाट झाला काय तू? डावळत नाही, ती ब्रँड आहे आपल्या इथला म्हणून घेतला मी. येड्यागत करू नको काय. हा पाठवा, चालूवरच पाठवा. थांब बाबा पाठवायचं मला ती पाठवायला बी लय वेळ लागतो थांब थांब हो. तुझा नंबर लिहावा लागेल आता परत. चालू नंबरच आहे हीच. आहे ना चालू. हा. काय आलं नाव बा थांब बारामंड बारामंड ब्रह्मानंद नारायण मोरे. हा ब्रह्मानंद नारायण मोरे असलं घडलं नाव तुझं नंदू इकडे इथं का असं आले? ते नंदू टोपण नाव आहे भाऊ माझं, खरं सांगाल मी. बर 150 पाठवतो ऐक तुला लागलं ऐक तुला काय पैसे पाण्याची अडचण असेल तर मी तुला मदत करीन पण तू ऐक येड्यागत करायचं नाही. येड्यागत करीत नाही, मला पैसे, मला मेसेज अजून कसं काय आला नाही. हो लगेच तुला हो टढांग वाजवतो थांब जरा आता काय अवघड झालं बाबा. पाठवा, इथं मला भांडी घासायला लावतील ते हॉटेलवाली. पाठवतो बाबा थांब. पैसे संपलं समजा. हो गेलं बघ मेसेज आलाय 150 पाठवलेत. हा आला आला आला, 150 रुपयाचा आला मेसेज.
गेला का बरं बरं ऐक येड्यागत करू नको मला संध्याकाळी घरी गेल्यावर फोन कर काय पी फुर्रे रवी भाऊ काय काय रे काय नाही आईला प्रियंक कॉल करत होता काय माझ्या तू हा काय हसतेला का दात कडते काही टाकू नको बाबा प्रियंक कॉल काय बाबा काय बी मी म्हणलोय त्याच्यात एखाद्या गावात हा नाही असू द्या आता घ्या समजून गेला का असला प्रियंक कॉल करते तो दाराचा ह्याचा कशाचा वे मग काय आता भाऊ तुम्ही तर मला ओळखताव ओळख तू पण तू नका आता मी तुझं प्रियंक कॉल बघतो पण कसं झालं मला वाटलं ना म्हणजे कसं ओळख आहे त्याच्यामुळे तो कसा प्रियंक कॉल करणार पण तू अशी स्टाईल मारली काय म्हणलं जरा काय तर कंटेंट मध्ये वेगळं करावं नाही नाही आता तुला दंड आहे आता 150 पाठवल्या 300 माघारी पाठव हा पाठवतो की भाऊराव तुमच्यासाठी काय पण आता मला मेसेज आला पाहिजे 300 दिसले मग आता येणार तुम्हाला मेसेज काही टाकणार होय मग तू मग काय त्यात काय एवढं नाही हो शेवटी हो मी काय चुकीचं बोललो नाही आपण काय मी व्यवस्थितच बोललोय त्याचा काही विषय नाही पण बघणारी आता म्हणतेली बाबा काही आणि शेवटी ही प्रँक वाला आपण काय असं वाईट बाबा पण मला कसं वाटलं तुझा आवाज म्हणजे मला कसं वेगळंच वाटलं आधी काय वाटलं माहिती का प्रियंक कॉल टाकतो का नाही पण काही तुला म्हणलं का काय म्हणजे पुण्या म्हणजे काही घडू शकतं ना मला असं वाटलं आधी सुरुवातीला तर बरं का परत वाटलं पैसे मागतोय म्हणलं असं वाटलं जास्त पैसे लागायचे का काय म्हणजे कुणाकडून घेतलं होतं समजा त्यांनी काय तुला धरून ठेवलंय का म्हणजे काय असा प्रॉब्लेम झालाय का अचानक असं म्हणजे सिरियस वाटलं म्हणून मी तुला हे म्हणत होतो किंवा काय सांगेन परत 150 म्हणलं मग ते तू परत पलटी हाणली ती आपला म्हणजे नाटक केलं तेच म्हणलं इकडं 8 दिवस आलता तुला मी म्हणलं होतं काय तसलं असेल तर सांगत राहा मी हाय पण विषय नाही अचानकच असं मग घडू शकतं ना पहिल्यांदा कुणाच्या बाबतीत असं काही घडू शकतं ना बरोबर आहे का नाही गाड्या असते ती कुठली दोस्त असते ती दोस्ताच्या नादानं माणूस करतय 100% आता आपलं कसं जसं आहे तसला ते भागामध्ये आपल्या तुमच्या सोबत जी झाली स्टोरी 100% रियालिटी दावली आणि माझ्यासोबत बी समजा आपण गेलो समजा माझ्यासोबत आम्ही गेलो मित्र गेले उठून गेले की तिथं पैसे समजा आपल्याकडे नसायचं बी म्हणजे मग त्यावेळेस आपण कुणाला फोन करणार जवळच्या माणसाला फोन करतो बरोबर आहे म्हणजे हा विषय वाटला असं दे ठीक आहे दोस्तांना सांग लाईक करायला मला दुसऱ्यांदा प्रियंक कॉल झालाय त्या गावठी पूनमने बी केलता इंदापुरात आले म्हणून आता तुझा आला एक काम कर असं नाही दोस्तांना ऐकत असाल टाकणारच असाल ही प्रियंकर लाईक कर आपल्या नंदूभाऊला आणि कमेंट बी टाका माझ्या प्रियंकाचा फसावलं पण तुम्हाला रिअल वाटलं का ना अगोदर अरे मग काय याडबीड लागलं काय तुला का आवाज तसा यायचा ना आवाजच मी पिलेगत काढला होता रडालेला मग आवाज तू मी म्हणलं म्हणजे आता नाटक करता येतं पण मला कसं वाटलं आपल्यात कशाला तू असं नाटक करतोय बरोबर आहे म्हणजे असं होतं पण ठीक आहे असू दे चालतंय मग काळजी भाऊ ठीक आहे असू दे ऐक ना मी काय झालंय जर चाललोय जरा बाहेर तुला मी गडबडीत होत तरी फोन उचलला मी तुला नंतर फोन करीन मग ती 150 300 रुपये टाकू का वापस काही राहून दे पाठव तुझी इच्छा पाठवतो त्याला पाठवतो राहून दे तसं 150 बी राहून दे नको पाठवू असं असतंय होय राहून दे नको पाठवू चालतंय ठेवू का मग ठेव मित्रांनो रवी भाऊला फसवणं सोपं नव्हतं बरं का म्हणून आपल्याला ही ठोक पाऊल उचलावा लागला असा कारण तुम्ही पण समजून घेण्याचा प्रयत्न करा मी 2 वेळेस त्यांच्या घरी जाऊन राहिलो किंवा आम्ही 8 दिवस गोवा इकडं तिकडं पूर्णपणे फिरलो तर मला जी काय करता येते ती रवी भाऊला पूर्ण माहिती आहे आवाज जरी चेंज केला असता तर मग अगोदर तर रवी भाऊनं अगोदरच आपल्याला ओळखलं असतं कारण ही नंदूच आहे म्हणून
पण मी डायरेक्ट रिअलमध्ये कंडिशन दाखवण्याचा प्रयत्न केला. मला अशी पैशाची गरज आहे, तसं तसं काय आहे ती मी रिअल दाखवण्याचा प्रयत्न केला आणि भाऊला पण ती खरं वाटलेलं आहे बरं का. आणि माझ्या मोबाईलवर 150 रुपयेचा मेसेजसुद्धा आलेला आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो मी इथंच, बघा तुम्ही. आणि मला वाटलं नव्हतं भाऊ पाठवतील एवढा मुद्दा सिरियस किंवा मनावर घेतील. पण भाऊराव असा एकमेव माणूस आहे खरंच, मित्रासाठी जीव पण द्यायला तयार होतंय ही तर मला अगोदरच माहिती आहे. पण मी म्हणलं चला एक प्रँक पण होऊन जाऊ द्यावा आणि भाऊ काय म्हणतोय बघावं. तर माझा आता लय अवघड आहे बरं का. मला भाऊ रात्री फोन करीलच, तो असल्या मार्गाला कशाला चालला प्याच्या हिकल्या तिकल्या. तर हिथला पॉईंट आपला थोडा चुकलेला आहे. ती कमेंटमध्ये तुम्ही सांगा काय पॉईंट माझा चुकला. ह्या थोड्याच काय चुकलंय मीच तुम्हाला सांगतो. मी तर डायरेक्ट भाऊला सांगितलेला प्रँक कॉल होता, तसा काहीच विषय नाही. तर भाऊ मला रात्री कशाला कॉल करून ओरडणार आहे, ती ओरडणार नाही ती. तर ही मेन पॉईंट होता. आणि मित्रांनो रवी भाऊ यूट्यूबर खूप मस्त आहे ती राव. त्यांची ब्लॉगिंगचं चॅनल आहे, RBS चॅनल आहे. आपलं कसं जसं आहे तसं एक यूट्यूब चॅनल आहे. आणि आता एक त्यांचं नवीन चॅनल आलंय रवी शिंदे व्लॉग म्हणून. तर ती पण चॅनल मस्त आहे. आपण एका यूट्यूब स्टारला कॉल केला होता आणि आपला मित्रच आहे बरं का. पण मी फसवलं, कसं फसवलं. पण असू द्या राव, तुम्ही म्हणचाल आता मित्रामध्ये कुस्ती खेळणं हे चुकीचं आहे आणि तू त्यांना असा धक्का द्यायला नको पाहिजे होता किंवा असा कॉल करायला नको पाहिजे होता. पण असू द्या, या गोष्टीबद्दल मी तुमची माफी मागतो. कारण दोस्तामध्ये कुस्ती ही करूनही लागते, पण आपण केलेली आहे. पण असू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. रविदादा आपल्यावर रागावणार नाही आणि तुम्ही पण रागावणार नाहीत. तर ह्या प्रँकबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की मला सांगण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही अशाच चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या पण नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला तर आपण भेटूयात नेक्स्ट प्रँक मी कुणाला करता बघण्याचा प्रयत्न करा. तर चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.